नंतर स्पोर्ट्स शूज असतील बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ते आपल्याला पुरवलेत सन्माननीय निलेश तरे यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ दी सिरीजसाठी जी स्पोर्ट्स सायकल दिसते ती मात्र आमचे अगदी जवळचे मित्र साई मस्ते यांचे जवळचे मित्र प्रसिद्ध धुळे यांच्या माध्यमातून अजितदादा धुळे यांच्या स्मरणार्थ भरपूर सारी बक्षिसं आहेत. आणि या दरम्यान आगमन होत आहे आपल्या शेलू गावातील आणि शेलू पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय पप्पूदादा मसने यांचं शुभ आगमन होतं आहे. दादांना विनंती असेल की या आपण स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा अगदी भगवमय वातावरण मैदानाच्या चहूबाजूंनी आणि मान्यवरांनी खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं आहे. व्यासपीठ भव्य दिव्य व्यासपीठ 3 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल आजच्या दिवसातून. पप्पूदादांचं देखील आगमन झालंय. सामना सुरू होईल बीड आणि त्याच्या विरोधात वावळोली. एक चांगलं आयोजन भरपूर सारी बक्षिसं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी असेल त्यानंतर कोल्ड्रिंक्स केळी असतील आणि बिस्लरीचा बॉक्स असेल. कैलासवासी अनंत शिसवे यांच्या माध्यमातून अविरशा इलेक्ट्रिकल टेंट पेंट इस्लेट यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक आणि केळी असतील. त्यानंतर शूज अजून एक पारितोषिक येते म्हणजे मॅन ऑफ दी सिरीजसाठी छोटू पठाण यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच. येस नक्कीच गोपाळ मामा मसने त्यानंतर दीपक काका मसने आणि पुंडलिक मसने आपण देखील या व्यासपीठावर स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील शेलू गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आपण बनवलं आहे. या आपण मामा सगळ्यांना विनंती आहे तिघांनाही विनंती आहे आपण या व्यासपीठावर आणि व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील कोणालाही न डगमगता न जुमानता अगदी त्याच जोशाने उत्साहाने ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने आजचा 3रा दिवस आहे. मागच्या 2 दिवसांचा आपण विचार केला तर पहिल्या दिवशी मोहाची वाडी त्यानंतर कालच्या दिवसातून शिवशक्ती कडाव रॉयल रायगड कडाव्या नावाने खेळत असताना आणि आजच्या दिवसातून कोणता संघ टॉप 4 मध्ये जाऊन दाखल होईल. सिद्धिविनायक नेरळपाडा 2 सामने जिंकलेत आणि या मॅचकडे त्यांचं लक्ष असेल. बीड की वावळोली कोणता संघ त्यांच्या विरोधात या स्पर्धेतील 3री क्वार्टर फायनल खेळणार. येस नक्कीच योगेशजी वाघ सर महाराष्ट्राचा बुलंद आवाज एक जबरदस्त समालोचक त्यांना आपण दिवसभरातून ऐकतो आणि चांगलं समालोचन. मी मगाशी उल्लेख केला की आमच्या आईने आपलं कौतुक केलं की आज समालोचक कोण आहेत. एक आगळी वेगळी पद्धत मराठी भाषेवर प्रभुत्व आणि तदनंतर मध्ये मध्ये जी कॉमेडी असते ते मात्र मंत्रमुग्ध करतात. पहिलाच बॉल योगेश कांबेरे आडव्या बॅटने फटका घेतलाय. डीपमध्ये फिल्डर आहे चांगली फिल्डिंग आणि फक्त एक धाव एकच धाव या चेंडूवर मिळेल. स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं इथे फलंदाज योगेशने. वावळोली बनाम बीड बिग फाईट एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. दोन्ही संघ अगदी कर्जत तालुक्यातील कर्जत परिसरातील एकमेकांच्या समोर उभे येऊन ठाकलेत. कोणता संघ वरचढ ठरेल. नाणेफेक जिंकली आहे बीड संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नेक्स्ट बॉल दांडीगुल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टी वाकवली आहे यष्टी उद्ध्वस्त केली आहे आणि पहिलाच हादरा बसत असताना इथे रोशनच्या स्वरूपात वावळोली संघाला. त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी बक्षीस मिळालंय. त्यांच्या देखील मी अविनाश शंकर तरे मनाच्या अंतकरणापासून आभार मानतो.
या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे बरेचसे असे खेळाडू आहेत जे कोल्हापूर शेलू संघातील, त्यांनी देखील पुढाकार घेतला. संदीप तरे असतील, निलेश तरे असतील, संदीप रसाळ असतील, राहुलभाई तरे असतील, सगळ्यांनी मोलाचा वाटा उचलला आणि ही स्पर्धा भरवली. प्रत्येकाचा सहकार्य होणं फार महत्त्वाचं असतं आणि ती साथ मात्र सगळ्यांची मिळाली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होईल अमोल मोडकसाठी. कट केले चेंडूला, पॉईंटवर फिल्डर उभा आहे, डायरेक्ट हिटची संधी, वेट केलं, थोडासा लेट झाला आणि कदाचित विकेट मिळाली असती, परंतु एक धाव मिळते या चेंडूवर. हळुवारपणे संत गतीने कुठेतरी धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते, ती म्हणजे 2च्या घरात. पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या बॉलवर मिळालेली विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर आलेली ही एक धाव. रोशन मोडक जो मागच्या मॅचचा हिरो होता त्याने मात्र निराश केलंय यावेळी वावळोली संघाला. आमचे काकाश्री विठ्ठल काका तरे हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि स्वागत केले रिव्हर्स स्वीपने, चेंडू सीमा पार, योगेश कांबरेच्या बॅटमधून त्याचा पेटेंट स्ट्रोक चौकार. माजी सरपंच आणि एक चांगली भूमिका त्यांची या संघामध्ये नेहमीच असते. वेगवेगळे फटके त्यांच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय नितीन धुळे. रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली होती तोच नितीन. एक आक्रमक गोलंदाज आहे, व्हेरिएशन खूप चांगला आहे गोलंदाजाकडे आणि तोच नितीन धुळे पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार गोळीच्या वेगाने. 4. आकाशी सन्माननीय सीताराम काका तरे या आपण आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्या आवडीपोटी अगदी सगळी कामं बाजूला ठेवून हे जे मान्यवर उपस्थित होत आहेत त्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोपाळमामा मसने, दीपक काका मसने आणि पुंडलिक दादा मसने या आपण तिघांचंही हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा 3 इन अ रो. जबरदस्त बॅटिंग योगेश कांबरेच्या बॅटमधून हा आलाय सलगचा 3रा चौकार. घरात दुसरं षटक, गोलंदाजी मार्कवर बीड संघाकडून गोलंदाज जय तयार होईल. समोर असेल अमोल मोडक. अमोल आणि योगेश अशी जोडी वावळोली संघाची. पहिलाच बॉल जयचा, समोर अमोल. कट करायचा होता, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट केलं, एक धाव कंप्लीट. फंबलिंग बघायला मिळतीये परंतु त्याचा फायदा काही उचलता आला नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे योगेशने आणि आता चांगली फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा, कारण बीड संघ देखील तितकाच ताकदीचा आहे, तितकाच तुल्यबल आहे. कोणता संघ जिंकणार याकडे सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचं लक्ष. अगदी आपला ताफा घेऊन मॅचच्या बरोबर 1 तास अगोदर येऊन थांबलेत. नेरळकर ब्लॉक मध्ये टाकला होता, आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गोलंदाज जयने.
आणि हा चेंडू आला डॉट. या अगोदरच्या चेंडूवर एक धाव होती आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक करतोय जय आपल्या संघासाठी. बीड संघ म्हटलं की गोलंदाजीचा तोफखाना. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्लो डिलिव्हरी, त्याला पिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय. सुवर्ण संधी मिळाली आहे योगेशला आणि त्याचे परिणाम आता भोगावे लागतील. सोपा झेल होता तो, मात्र कॅरी करता आला नाही. आय थिंक खंडू तिथे उपस्थित होता. खंडू एक हार्ड हिटर फलंदाज आहे बीड संघाचा, त्याला काही झेल पकडता आला नाहीये. परंतु या चुकांमधून सुधारणा करायला लागेल. चुका या प्रत्येकाकडून होत असतात, परंतु त्याच्यातून जो सुधारणा करतो तो खरा माणूस. खंडूने चूक केली आहे, आता अजून एफर्ट्स घ्यावे लागतील. 100 नव्हे तर 101% कमिटमेंट द्यावी लागेल जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. गोलंदाज जय पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याच्या समोर असेल योगेश कामेरे. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला सोडून दिलाय. पंचांकडे आमचं लक्ष असेल, परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ उभे आहेत. व्हेरी वेल, गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. अत्यंत अनुभव आहे त्यांच्याकडे. संपूर्ण टीम आणि बाईची एक धाव जोडली जाईल. लक्ष असू द्या, फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू, आणि तदनंतर जर पंचांना हवा असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकता. महत्वाची सूचना आहे. पुढचा बॉल पुढे सरसावून डाउन्सिंग डाऊन द विकेट्स. चांगली फिल्डिंग, झेल पकडला नाही परंतु चेंडूला मात्र अडवलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. काटेकी टक्कर मैदानात सुरू आहे. कारण महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांना माहिती आहे की अभी नाही तो कभी नाही. संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस या शृंखलेची वाट बघावी लागेल. जय कुलमाता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंद हृदय सम्राट चषक 2023चा हा भव्य दिव्य सोहळा शेलू नगरीमध्ये रंगत असताना. नेक्स्ट बॉल स्लो डिलिव्हरी, आता मात्र पिक केलंय. ताकद प्रचंड आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून ठोकलाय षटकार. त्यांची जी काही सोय असेल ती देखील करून घ्या. आपली देखील सोय होईल. आज रात्री हुसेनभाई पठाण यांच्याकडून या क्रीडांगणावर आपल्या आयोजकांसाठी जोरदार पार्टी असणार आहे. जेवणाची सोय त्यांनी केली आहे, त्यामुळे आपण देखील एफर्ट्स घ्या. आपल्याशिवाय ही स्पर्धा होणं इम्पॉसिबल होतं, कारण एकाने आणि दोघांनी कुठली स्पर्धा पूर्ण होत नाही. तर सगळ्यांची साथ मिळणं गरजेचं आहे. मी विशेष करून कौतुक करेल ते म्हणजे ज्युनियर खेळाडूंचं. शोहेब, प्रेम, प्रभात, अयान आणि संपूर्ण ताफा, सगळेच अगदी सगळेच यंग खेळाडू त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. दिवस जसा संपतो तसा मात्र क्रीडांगणाची देखील ते मरममट्टी करत असतात आणि त्यांचं अगदी मनाच्या अंतरातून कौतुक असेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12.5च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एका गाड्याच्या मोबदल्यात 25च्या घरात. एका ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर. बीड बनाम वावळोली दोन्हीही एकाच परिसरातील संघ. आपल्या कर्जत तालुक्यातील संघ. कासगाव संघ हा अंबरनाथ तालुक्यामधून होता, परंतु तो या स्पर्धेतून बाहेर गेलाय. आणि तदनंतर मात्र नेरळपाडा, श्री सिद्धिविनायक नेरळपाडा या संघाने 2 सामने जिंकलेत आणि क्वार्टर फायनलमध्ये जाऊन धडक मारली आहे. वैशिष्ट्य या स्पर्धेचं 3 दिवस वेगवेगळ्या टीम खेळल्या वेगवेगळ्या परिसरातून, परंतु पहिल्या दिवशी आपल्या नेरळ परिसरातील मोहाची वाडी, तदनंतर कर्जतमधून कडाव संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचला. आणि आजच्या दिवसातून कोणता संघ, नक्कीच कर्जतमधील एक संघ असेल, परंतु तो संघ कोणता असेल? बीड असेल, वावळोली असेल की मग नेरळपाडा. बॉलर तयार. तिसरं षटक घेऊन अमोल मोडक. व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरतून. हा ह्यूज हँडसम षटकार.
नक्कीच उद्या देखील मोठमोठे संघ या क्रीडांगणावर खेळताना बघायला मिळतील. आपण हे एक गाव 11 टुर्नामेंट भरवतो, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे 32 गावातून 32 संघ खेळायला येतात आणि मग मात्र मजा येते. बाहेरच्या खेळाडूंचा खेळ बघण्याची जी मजा असते त्यांच्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. उद्याचा लॉर्ड्स असेल, म्हात्रेपाडा, ढवळेपाडा, गोरेगाव, पालेगाव. चांगला चेंडू आहे, अत्यंत चांगला चेंडू. षटकारानंतर लगेचच कमबॅक केलंय गोलंदाज महेंद्रने. षटकार आला होता परंतु त्याच्यानंतर आपलं महत्त्वाचं अस्त्र त्याने बाहेर काढलं. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि हा आला चेंडू निर्धाव. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 31च्या घरात एक सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे वावळोली संघाने. स्लो डिलिव्हरी, फसवा चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडेल का? वॉट कॅच, कॅच ऑफ द मॅच. करून ज्यावेळी कठीण कॅच पकडतात त्यावेळी मात्र त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही पडायलाच हवी. चांगला झेल पकडलाय आणि अमोल मोडकला मात्र माघारी परतावं लागेल. या दरम्यान आई एकविरा ग्राफिक्सचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर नागेश मसने हे देखील उपस्थित झालेत. महत्त्वाचा वाटा आहे त्यांचा देखील या स्पर्धेसाठी. आपण हे सगळे भव्य दिव्य होल्डिंग्स बघू शकता. टॉस बॉक्स असेल, त्यानंतर जी मेन फ्रेम आहे हिंदुहृदय सम्राट चषक 2023 ती मात्र डिझाईन केली आहे आई एकविरा ग्राफिक्सचे सर्वेसर्वा नागेश मसने यांच्या माध्यमातून. तदनंतर श्री गणेश कृपा बिल्डिंगवरचे प्रोप्रायटर त्यांचे बंधू विठ्ठलदादा मसने आणि निलेश मसने यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट आहे ती देखील इथे उपस्थित झाली आहे. त्यांचे देखील मनापासून असतील धन्यवाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होईल. कडे कडे मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु उंची जास्त घेतली चेंडूने. क्षेत्ररक्षक तैनात, बॅक टू बॅक दुसरा हादरा बसत असताना इथे प्रशांतच्या स्वरूपात वावळोली संघाला. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत आमचे पप्पूदादा मसने, शेलू पंचायत समिती सदस्य आणि एक यशस्वी उद्योजक शेलू गावातील. या मॅचचा आनंद घेत असताना प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चुरशीची मॅच. संघ कोणताही जिंकू दे, इथे जिंकेल तो फक्त क्रिकेट. पुढचा बॉल, स्लो डिलिव्हरी, पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं होतं. ललवा चेंडू हाताळला गोलंदाज महेंद्रने आणि या चेंडूवर असेल एक धाव. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. यस, नक्कीच चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे हे लक्षात असू द्या. 2 धावांची पेनल्टी आपल्याला नक्कीच लागेल, नो डाऊट. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. योगेश कांबेरे अजूनही मैदानात तग धरून आहे. वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 21 धावांची बहारदार खेळी त्याने साकारली आहे. शेवटचा बॉल आहे, या चेंडूवर मोठा फटका मारून एक मोठी टोटल उभी करू शकेल का योगेश कांबेरे? संधी तर आहे परंतु गोलंदाज हुशार महेंद्र. शेवटचा चेंडू घेऊन तयार, फुल टॉस बॉल, वॉट अ स्ट्रोक. फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केले चेंडूला. चेंडू सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4, चौकार.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना वावळी संघाची धावसंख्या 36, पेनल्टीच्या 2 धावा 1 ओव्हर संपल्यावर मात्र बीड संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 37 धावांचं लक्ष्य आहे. तत्पूर्वी आपण वळूयात सत्कार समारंभाकडे आणि इथे प्रमुख पाहुणे उपस्थित झालेत. आपल्या सगळ्यांचे लाडके शेलू पंचायत समिती सदस्य, एक यशस्वी उद्योजक शेलू गावातील पप्पूदादा मसने, मी विनंती करतोय कृष्णादादा मसने आणि साई मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पप्पूदादा मसने यांचा शुभ सन्मान करायचा. या आपण दादा, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपले अगदी मनापासून आभार असतील. उद्या देखील या, उद्या शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि आपण नक्की याल अशी अपेक्षा करतो. मानाची भगवी शाल, आकर्षक सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं, मंदिरावर कळस आणि दारी तुळस ही असायलाच हवी. हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाणारी तुळस देऊन मात्र आणि पप्पूदादा मसने यांचा शुभ सन्मान केला जातोय. आपले मनापासून आभार असतील दादा. बसा व्यासपीठावर आणि या मॅचचा आनंद घ्या. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. गोपाळ मामा मसने आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय भास्कर तरे या, आपण भास्कर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. या अमर या. गोपाळ मामा मसने यांचा शुभ सन्मान केला जाईल. आपल्या शेलू गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ओमकार मसने यांचे पिताश्री, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मानाची भगवी शाल, तुळशीचं रोपटं देऊन आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन इथे गोपाळ मामा मसने यांचा शुभ सन्मान केला जातोय. दीपक मामा मसने, पुंडलिक दादा मसने आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान या, या नक्की या. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि ती जपण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. जर चुकून कोणाचा सन्मान राहून गेला तर क्षमा असावी. इथे जमलेल्या सगळ्यांचे, प्रेक्षकांचे, खेळाडूंचे अगदी मनापासून स्वागत असेल. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. स्पर्धा किती मोठी असू देत, परंतु प्रेक्षक जर नसतील किंवा खेळाडू नसतील तर मात्र त्या स्पर्धेला काहीच मजा नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल, नितीनानं त्याच्या साथीला आतिश इथे मैदानात दाखल होत असताना योगेश सर थोडंसं थांबवेल. अजून एक सन्मान राहून गेलाय. सीताराम काका तरे या, आपण आपला देखील शुभ सन्मान होईल. आणि मी विनंती करतो नागेश मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सीताराम काका तरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच आपला वेळ आपण, अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. मानाची उबदार भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि हे तुळशीचं रोपटं. आपल्या सगळ्यांना विनंती असेल की तुळशीचं रोपटी आपण देतोय ती आपण नक्कीच आपल्या दारासमोर लावा. संदीपजी रसाळ यांच्या माध्यमातून ही तुळशीची रोपटं दिली गेली आहेत आपल्याला या स्पर्धेसाठी. बिग फाईट मॅच, एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला, जिथे लक्ष आहे 37 धावांचं, पेनल्टीच्या 2 धावा 1 ओव्हर संपल्यानंतर ॲड होईल. आणि या आपण ऐकूयात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज योगेश व्यास सर यांना. थँक्यू. थँक्यू सर. खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 37 धाब्यांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेली सलामीची जोडी नितीन धुळे आणि त्याच्या साथीला आतिश. ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चेस मास्टर ज्याला म्हटलं जातं आपण पाहतोय, अर्थात नितीन धुळे बीड संघाकडनं खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज धनराज गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. पाहावं लागेल काय घडणार मॅच मध्ये. पॉवर प्लेचं षटक, कोपचा कोपची, दुमडा दुमडी, टिमका टिमकी, ढुसका ढुसकीची वर चालू कार्यक्रम. चला चला, धनराज तयार, गोलंदाजी मार्क होती यावेळेस. इथे पॉइंट मध्ये फटका आणि इथे पहिल्याच बॉल वरती आमटीज द रिव्हर्स, फलंदाज बाद.
पाहिलं असेल बॅटिंग केली होती ती म्हणजे वावलेली क्रिकेट संघाने त्या प्रकारची गोलंदाजी धनराजची आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक नेरळपाडा हा संघ या सामन्यामध्ये संपूर्ण लक्ष ठेवून आहे. जो मात्र आपण पाहतोय का सांगतात 2 तास आधी ओके मध्ये गाड्या सगळ्या ठासून टुसून जेवून ओके मध्ये थँक्यू उपस्थित. परंतु या मॅच मधून खून मात्र त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी तयार होणार हे मात्र पाहावं लागेल. जे आहे तयार तो बघा बेडरूम किचन मोजमापणी चालू. एकंदरीत आपण पाहतो कुठेतरी पाहिलं जातं निश्चित येणारा चेंडू. यावेळेस देखील फटका हवेत घेतला क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहावं लागेल. डाऊन द ग्राउंड टिपला जाईल अजून एक धक्का बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. एकंदरीत जर पाहिला प्रत्येक खेळाडून आपापल्या जागेवरती राहा नाही तर मग एके बॉलाला जर सगळेजण जमा व्हायला लागले एके ओव्हरला अर्धा तास म्हणजे राहायचे जरा अंधेर पडला तर घुबडाचं डोळं लावून खेळा. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. आता या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात आणि यावेळेस खंडू मैदानात दाखल झालाय. गोलंदाजी मार्क होती धनराज आव्हान. कुठेतरी जर पाहिलं तर निश्चित आपण बीड संघाचं अकाउंट अजून ओपन होत नाही. धनराज तयार. यास काय बोलायचं त्याचा लगीन नाही झाला का कन्यादान करीत हो. लगीन नाही झाला म्हणून बीडवाले अख्ख्या मेकअप केलाय फुल. काय बोलायचं आहे मोस. जरूर आपण पाहतोय वाईटच्या अतिरिक्तच्या स्वरूपात संघाचं खातं. इथे यावेळेस चांगला चाबूक शॉट बेकार. लाय चुना मळ तंबाखू लाय चुना मळ तंबाखू चुळीत मळीत हान ठोक दे धक्का चौकार. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न अमोलाला आहे डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्यानं पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने चांगल्या धावा रोखण्याचं काम केलं जातं. डांग डिंग डिंग डांग डांग डिंग डिंग डांग. संघाच्या धावा धावपलकावरती 6 धावा. एकंदरीत 2 चेंडूवरती 2 विकेट आला. त्यानंतर एक वाईट. एक काम कर ना उद्या टावर बिवर उचलणे आरोळी दे. हॅलो एकंदरीत पुढचा चेंडू कशा प्रकारचा असेल ते देखील पाहावं लागेल. 6 धावा धावपलकावरती आहेत. हॅलो हॅलो करून करून काय सांगायचं तो सांगतोय काय झाला याला. यावेळेस देखील चांगला फटका आणि मला वाटतं हा चेंडू 6 धावांसाठी हा ठोकलाय. धनधरीत कणकणी षटकार. काय सांगायचं आहे यानं मारला झाडू त्याच्या हातात आली भुतारू. शबास बघ शबासवाला गडी तसाच शबास. एकंदरीत या बॉलवरती चौकार आला. संघाच्या धावा 16 आणि पॅनल्टीच्या 2 ऍड एकंदरीत 18 धावा. अगदी आपण पाहतोय 16 धावा बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये जमवल्या. परंतु पॅनल्टी ज्या पद्धतीनं स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग आणि जरूर त्या पद्धतीने आपण पाहिले त्या 2 धावा ऍड होतील. अर्थात 18 धावा. इथून पुढे 12 चेंडू 12 चेंडूमध्ये 19 धावा. काय नारियड काय तू आम्हाला चॉकलेट दे आहे तो 50 पैसे 4 आणे 12 आणे पाहावं लागेल. तो बघा त्याची एकल्याची मजा आली. उडाय उडाय चाजू चानच करून जे काय बोलायचं आहे.
एकंदरीत जाऊया 18 धावा धावफलकावरती. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आता इथून 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 19 धावेची गरज. अमोल जो गोलंदाजी मार्क होती तयार षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. तर स्ट्राईक एंड मध्ये खंडू. पाहावं लागेल आता कशा प्रकारे या षटकामध्ये कामगिरी केली जाईल, कारण की 12 चेंडू 19 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय पॅनल्टीच्या साह्यानं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलवरती बेकार. बॉलला शिंगा फुटली, गडी काय धावला नाही आणि बघता बघता या बॉलवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा मात्र आता धावफलकावरती आपण पाहू शकाल. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. चांगल्या धावा. ज्या पद्धतीने धाव्यांचा पाठलाग करायचं त्या पद्धतीनं बॅटिंग केली जाते, परंतु गोलंदाजाला कुठेतरी जर पाहायला कमबॅक करावं लागेल. यावेळी देखील अजून एक हो बेकार. घुमायला तो बेकार षटकार. खऱ्या अर्थाने आपण स्क्रीनवरती पाहतोय जे निश्चित मला वाटतं गुरु घुटे ज्यांच्या माध्यमातून जरूर जे आपण स्क्रीनवरती पाहतोय योगेश ऑन द फायर. निश्चित थँक्यू. ज्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांचं प्रेम मिळतंय आणि खऱ्या अर्थाने आमचे ऑपरेटर जी लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांपर्यंत खऱ्या अर्थाने ज्या कमेंट दाखवत आहेत, निश्चित आमच्या ऑपरेटरचं देखील कौतुक करावं लागेल. निश्चित अगदी जर पाहिलं हे अगदी प्रेक्षक वर्गांचं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने लाईव्हच्या माध्यमातून जे आमच्या ऑपरेटर मित्र असतात ते सातत्यानं क्लिप काढत असतात, त्यामुळे ते प्रेम मिळत असते. यावेळी देखील फटका चांगला आहे. एकदा वेगाने कंप्लीट झाले. बेकार. सासू सुनेची आणि आयटम कुणाची. लपड्यात गुताड आणि चुताड्यात गुताड. थोडंसं जर पाहिलं नक्की चेंडू पुन्हा पहिल्या प्रयत्नाला गॅदर करता आलं नाहीये, परंतु या बॉलवरती 2 धावा आल्या. संघाच्या धावा 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चित 28 धावा धावफलकावरती. अजून जर पाहिलं तर निश्चित 9 धावेची गरज आहे. खेळा गेला सुपला पण गडी हुकला. हा चेंडू इथे डॉट. एक चांगली गोलंदाजी या बॉलवरती करत असताना आपण पाहिल्यामुळे मला वाटतं अमोल एक चांगली गोलंदाजी. अजूनही जर पाहिला 8 चेंडू आणि 9 धावेची गरज. 8 चेंडू 9 बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर तिथे आला बॉलवरती. क्षेत्ररक्षण चांगलं. एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं आता मात्र धावफलक 29 विजयासाठी. शेवटचे 7 बॉल 8ची गरज. 7 चेंडू 8 धावा बनवायचे आहेत. बनवल्या जातील का ते मात्र पाहावं लागेल. सामना आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामन्याचा अंत सांगता येणार नाहीये. स्ट्राईक एंडवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल अतिश, ज्याचा बॅटमधनं एक षटकार एक चौकार आलाय. तोच फलंदाज आपण पाहतोय. येणारा चेंडू गोलंदाज तयार. खऱ्या अर्थाने पाहतोय भूषणजी कांबर ज्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या अशा शुभेच्छा येतात. खूप खूप छान आयोजन आणि अतिशय या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, परंतु आमच्या ऑपरेटरचं देखील कौतुक करावं लागेल. मिलन पाटील, कारण आपण पाहतोय मिलन पाटील ज्या पद्धतीने कमेंट येतात त्या पद्धतीने त्या कमेंट डिस्प्लेवरती देखील दाखवतात. निश्चित त्यांचं देखील करूया कौतुक. परंतु इथे महत्त्वाचा गडी बाद. आता सामन्यामध्ये रंगत. शेवटची 6 बॉल 8ची गरज. 6 बॉल 8 स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. आता त्या कंपल्सरी चेस कदाचित वावलोली या संघाने 2 धावा पॅनल्टी नसत्या घेतल्या तर आता या षटकामध्ये बहुतेक 10 धावा लागू शकल्या असत्या, परंतु पॅनल्टीच्या 2 धावा, त्यामुळे जरूर त्या 2 धावा कुठेतरी आपल्या धावफलकावरती जे समोरच्या टीमला आपण पाहिलं तेजस यंदा कर्तव्य आहे असं तोच मला मग सांग, तोच मला सांग. हो म्हणजे हो बघा
काय बोलायचं आहे. त्यांना खोटा मग आधार कार्ड दिलेला. चला शेवटचे 6 चेंडू 8 धावेची गरज, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती. कल्पेश असं ना मोठा गडी पण कुठ तर पंक्चर आहे, लेट करणार आहे तुला. जरूर आपण काय बोलायचं गावातली पोरा. एकंदरीत ते काम तुझं आहे. 12वा खेळाडू त्याचसाठी आम्ही बसवत असतो. निश्चित आपण पाहतोय कल्पेश गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी शेवटचे 8 बॉल 7 बॉल आणि 6 बॉल रे, आणि 6 बॉलमध्ये आवश्यकता आहे विजयासाठी, ती म्हणजे 8 धावेची. काय घडणार. नेरळपाडा संघ जो मात्र निश्चित सामन्यावरती संपूर्ण लक्ष ठेवून आहे. या अगदी आपण असते आता या षटकानंतर लागत या. आज खालच्या आळीना मस्तपैकी वरच्या आळीना फिरत या. आपण इकडे जाऊया. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवरती आक्रमण. हो बेकार. तो बेकार शेलू ज्याला धोद्याला निकाल खलास केला षटकार. थँक्यू. कदाचित खंडून जेव्हा जोडला होता तेव्हा जय त्यावरती नुसता ताव खाई काय कॅच जोडली, पण वैयक्तिक 22 धावा त्यानं बनवल्यात. कमालीची बॅटिंग. आता यावेळेस मला वाटतं 2 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती खंडू 35 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. 5 बॉल 2ची आवश्यकता असताना इथे मला वाटतं खंडूला परतावं लागलं. काही होऊ शकतं, अजून काही होऊ शकतं. शेवटचे 4 बॉल 2 धावेची गरज. आणि यावेळेस आपण पाहतोय महेंद्र मैदानात दाखल. पाहावं लागेल कुठेतरी जर पाहिला खंडून ज्याप्रमाणे सामना खेचून आणला होता, त्यानंतर आता महेंद्र मैदानात दाखल. महेंद्र कशा प्रकारची कामगिरी करेल ते मात्र पाहावं लागेल. पण काय सांगायचं, बीडवाला निवळ चिकाड भोकरे ते खंडून आवडं रन मारले, एक टाळी नाही वाजवली बोला त्यासाठी. आणि निश्चित आपण पाहतोय खंडूची कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर यावेळेस महेंद्र, परंतु अजून 4 बॉल 2 धावेची गरज आहे. 4 चेंडू 2 बनवायचे आहेत. काय बनवल्या जातील का ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाजाला चेंडू डॉट टाकावे लागतील, फलंदाजाला थांबवावं लागेल. महेंद्रला आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील. कोण जिंकणार आणि कोण श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघाबरोबर क्वार्टर फायनल खेळणार ते मात्र पाहावं लागेल. यावेळेस निश्चित आपण पाहतो महेंद्र स्ट्राईक एंड होते. गोलंदाजी ट्रॅक होती. कल्पेशच्या पहिल्या बॉलवरती आला होता षटकार आणि त्यानंतर ती कमबॅक करत असताना विकेट मिळवली. येणारा चेंडू पाहावं लागेल. गोलंदाज तयार कल्पेश, तर स्ट्राईक एंड वरती महेंद्र. 4 चेंडू शिल्लक आहे. 2 धाब्यांची गरज. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील. फुलटॉस येऊन खेचलाय आणि बेकार. खालची आळी वरची आळी सकाळी गेले ना तू काय ते बोलू ना.